आता बातमी आहे मुंबईच्या अटल सेतूवरती सध्या रिसरफेसिंग काम सुरू आहे आणि हे काम मुंबईकडनं उलव्याला जाताना 5 ठिकाणी सुरू असल्यामुळे ती लेन बंद करण्यात आली आहे। या कामावरनं आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे। भ्रष्टाचार करणाऱ्यांना लाजही वाटत नाही असं म्हणत आदित्य ठाकरेंनी निशाणा साधला। मी सध्या आलेली आहे मुंबईच्या अटल सेतूवर। अटल सेतू म्हणजे मुंबईच्या हार्बर लाईन ला सुरू होणारा रस्ता जो थेट पनवेलला जोडतो। सगळ्यात मोठा समुद्रावरून जाणारा पूल हा सध्या आहे, परंतु हा पूल आता पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे कारण साधारणतः 1.5-2 वर्ष झालेली आहेत या पुलाला उद्घाटित होऊन आणि दरम्यानच्या काळात इतक्या लवकर या पुलाला रिसर्फेसिंगची गरज पडलेली आहे। तुम्ही पाहता आहात की या ठिकाणी हा जो पॅच आहे या पॅचमध्ये जवळपास एक आपण पाहतोय की 100 फुटाचा तरी किमान हा पॅच आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहतोय की खोदून ठेवण्यात आलेलं आहे। वरचं डांबर जे आहे ते काढण्यात आलेलं आहे आणि आता इथे पुन्हा एकदा डांबराचं रिसर्फेसिंग केलं जाणार आहे। हा जो पॅच काढून ठेवलेला जरा हिरवा असा रंग तुम्हाला या ठिकाणी दिसतोय, हा सगळा पॅच काढून ठेवण्यात आला आहे आणि त्यासाठी अटल सेतूची जी एक लेन आहे या भागातली ती पण बंद केल्याची आपण बघतो आहोत। मुळात 2च वर्षात या रस्त्याला जे रिसर्फेसिंग करण्यात आलेलं आहे त्यावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी सुद्धा आता ट्विट करून याचा निषेध केलेला आहे। ते असं म्हणतायत त्यांच्या ट्विटमध्ये की जगातलं कुठलाच देश अशा पद्धतीचा भ्रष्टाचार हा सहन करणार नाही। 1-2 वर्षापूर्वीच उद्घाटित झालेल्या या रस्त्याच्या बांधकामात किती मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे ते बघा की इतक्या वेळेला या रस्त्याच्या रिसर्फेसिंगची गरज येऊन पडलेली आहे। आता मी खाली उतरून तुम्हाला दाखवते। साधारणतः काही इंचाचा हा संपूर्ण थर आहे, जो थर काढून टाकण्यात आलेला आहे आणि जसं मी सांगितलं 100 फुटाचं वगैरे अंतर असावं हे, जिथं हे सगळं रिकोटिंग केलं जाणार आहे। मी खाली तुम्हाला दाखवू शकते की हा माझा पाय आहे आणि हा मूळ वरचा इथला थर आहे। तर आत्ता सध्या हे एवढं काढून टाकण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण ठिकाणी रिसर्फेसिंग केलं जाणार आहे। तर हे रिसर्फेसिंग करण्यामागचं कारण स्वतः MMRD यानं सांगितलं आहे, नागरिकांना प्रवाशांना आल्हाददायक प्रवासाचा आनंद मिळावा, कुठल्याही पद्धतीचा खाचखळगा त्यांना जाणवू नये यासाठी या एवढ्या भागाचं रिसर्फेसिंग केलं जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर पुढची बातमी आहे नांदेड जिल्ह्याच्या मुखेडमध्ये एका 6 वर्षांच्या मुलीवर एका युवकानं अत्याचार केलेत। या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्यात। पीडित मुलगी खासगी क्लासेसवरनं घरी जात असताना आरोपीनं तिच्यावरती अत्याचार केला। या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी मुखेड पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढला। नागरिकांनी तिथे ठिय्या मांडला आणि हा खटला जलद गती न्यायालयात चालवावा, आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। नांदेडमधल्या मुखेडमध्ये एका 6 वर्षांच्या मुलीवरती एका 20 वर्षीय युवकानं अत्याचार केले आणि याच्याच निषेधार्थ आज मुखेडमध्ये नागरिकांनी पोलीस स्टेशनवरती मोर्चा नेला आणि तिथे ठिय्या मांडला आणि पोलिसांकडे मागणी केली आहे की या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी।